जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यात कडाक्याच्या उन्हात अचानक हवामानात बदल झाला असून सातपुडा पर्वत रांगांमधील अतिदुर्गम भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील भमाना आणि माळ परिसराला तुफान गारपिटीने झोडपून काढले आहे। भर उन्हाळ्यात झालेल्या या गारपिटीमुळे जमिनीवर गारांची पांढरी चादर पसरल्याचे चित्र पाहायला मिळाले। मात्र या निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका सातपुड्यातील मुख्य पीक असलेल्या कैरी उत्पादनाला बसला असून शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे। गेल्या काही दिवसांपासून नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 अंशांच्या वर गेला असताना गुरुवारी दुपारच्या सुमारास अचानक ढग दाटून आले। सातपुड्यातील भमाना आणि माळ परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला। काही वेळातच पावसाचे रूपांतर तुफान गारपिटीत झाले। गारांचा वेग इतका प्रचंड होता की अवघ्या अर्ध्या तासात रस्ते, शेतशिवार आणि घरांची छपरे पांढरी शुभ्र झाली होती। कडाक्याच्या उन्हात अचानक गारा पडल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला असला शेतकऱ्यांचे यात मोठा नुकसान होण्याची शक्यता आहे। सातपुडा परिसर हा नैसर्गिक आंब्याच्या उत्पादनासाठी ओळखला जातो। या भागात मोठ्या प्रमाणावर कैरीपासून आमचूर तयार करण्याचा पारंपरिक उद्योग चालतो। आदिवासी बांधवांसाठी हा उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे। मात्र गारपिटीमुळे झाडावर असलेली कैरी मोठ्या प्रमाणावर गळून पडली आहे। तसेच गारांच्या मारामुळे कैरीवर डाग पडल्याने तिची गुणवत्ता खराब झाली आहे। यामुळे यंदा आमचूर उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे। हातातोंडाशी आलेला घास या अवकाळीने हिरावल्याने बागायतदार हवालदिल झाले आहेत। सातपुड्यात सध्या मऊ मोहफुलांचा हंगाम नुकताच सुरू झाला आहे। आदिवासी बांधव पहाटेपासून ही फुले वेचण्यासाठी रानोमाळ फिरत असतात। मात्र मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे ही फुले जमिनीवर होऊन खराब झाली आहेत। निसर्गाच्या या लहरीपणामुळे रोजंदारीवर जगणाऱ्या आदिवासी बांधवांचे आर्थिक गणित कोलमडले आहे। अचानक पडलेल्या गारा वेचण्यासाठी लहान मुलांची एकच धावपळ उडाली। गारांच्या गोळ्यांशी खेळण्यात मुले दंग झाली होती। सततच्या हवामान बदलामुळे सातपुड्यातील आदिवासी बांधव आणि बागायतदार वारंवार अडचणीत येत असून प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करावेत अशी मागणी आता जोर धरत आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।